कृषी महोत्सव 2024चे आयोजन कृषी विभाग, नाशिक जिल्हा आत्मा प्रकल्प व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले। याच अनुषंगाने कृषी विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ख्यातनाम भारुडकार हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज काळे व त्यांचा संगीत संच यांनी बहारदार भारुडांचे सादरीकरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर यांनी केले। या बहारदार कार्यक्रम साजरी करण्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज काळे व त्यांच्या साथीदारांचे कौतुक प्रेक्षकांकडून होत होते। संत साहित्यामध्ये लोकशिक्षणासाठी भारुडाची रचना करण्यात आली। हे भारुड नुसते गाऊन दाखवायचे नसते, तर त्याची वेशभूषा धारण करून ते समाजाला आवडेल अशा पद्धतीने रुजवून द्यायचे असते। आज या ठिकाणी कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शन याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम भारुडकार जे की शासकीय सेवेमध्ये आहेत, कृषी खात्यामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी अगदी तळमळीने जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याकरता वेगवेगळ्या माध्यमांचा ते उपयोग करत असतात। प्रशासकीय स्तरावर सर्वांना परिचित असं नाव हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज काळे, ज्यांना कृषी पर्यवेक्षक, कृषी निरीक्षक म्हणून ज्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याच्या अडचणीतून त्याला मुक्त करण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन ते आपले कर्तव्य बजावत असतात। त्याचबरोबर समाज प्रबोधनपर, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या विषयावरती जनजागरण प्रबोधन करण्याचं ते काम करत असतात। आज या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज काळे यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाचं आयोजन या महोत्सवाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। आलेल्या सर्व संचाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। बाहेर जमलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सर्वांनी सभा मंडपात येऊन स्थानापन्न व्हायचंय, कारण कलाकारांची जी प्रेरणा असते, कलाकारांचा जो उत्साह असतो, हा प्रेक्षकांच्या उपस्थितीने आणि प्रेक्षकांच्या टाळीच्या दादाने वाढत असतो। अवघ्या काही वेळामध्येच हॅलो 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 हाय हॅलो श्री अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी या मंगलमय प्रसंगी देवीच्या गोंधळाच्या भारुडाने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करताना प्रभू श्री गणेशाचं वंदन आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गोंधळ, या गोंधळाच्या भारुडाने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे।
धन्यवाद. आज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारूड सम्राट आणि गेल्या 20 वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम भारूड या कलेतून ज्यांनी सबंध महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. आणि माऊलींचा माझा आता जास्त परिचय नव्हता, परंतु त्यांनी त्यांची पार्श्वभूमी सांगितली तर ज्या ठिकाणी करजगाव माऊलींनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सांगितला त्यातील त्यांचं गाव आहे करजगाव. त्या ठिकाणीच आमचा जुना परिचय आहे, मला आज माहिती झालं त्या निमित्तानं. तर मी यांच्या टीमचं आणि हरिभक्तपरायण महाराजांचं सर्वांचं तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि लोक जनजागृतीचं काम आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्या पद्धतीने या गवळणी असतील, भारूड असतील या लोकातून केलेलं आहे, तर ती लोककला जिवंत ठेवून तुम्ही समाज प्रबोधनाचा वारसा घेऊन पुढे जात आहात. तुम्हाला शुभेच्छा. मी आत्माच्या उपसंचालिका शिंदे मॅडम आणि आमचे शहा सर नोडल अधिकारी यांना विनंती करतो या संपूर्ण टीमचं आणि पाटील सर या ठिकाणी यायचे आणि या टीमचं स्वागत करायचं. मी काय म्हणतो थोडा किस्सा होऊन गेला. सर्व त्यांच्या म्युझिक टीमचं साऊंड सिस्टम मागे सर्व प्रेक्षकांचं मोबाईल मध्ये नोटपॅड होतं सुद्धा धन्यवाद. कोणाकडून किती पैसे घ्यायचे सगळे त्याच्यात निघून गेलं. नाही हे काय झालं अहो याच्यात जास्त आहे ते. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा देखील सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये शेतकरी मराठी गीतांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होईल. मृदगंध ऑर्केस्ट्रा यामध्ये कृषी विभागातील नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी चर्चा नागरिकातून होत आहे. स्टार न्यूज करता संपादक श्रीमंत बागल, नाशिक ब्युरो.